नमस्कार, मी प्रतीक पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर रात्री ॲक्च्युली झोपायला उशीर झाला. आता उठलो आहे जस्ट. उठतो सकाळच्या आपल्या गोष्टी असतात ते उरकतो. लाईट सुरू ठेवून झोपलेलो देवाच्या. कचरा राहिला आहे साफ करायचा. ॲक्च्युली खरं सांगतो ना सॉरी, वेळच भेटत नाही आहे, कारण की आपण इकडे शिफ्ट केल्यापासून सुट्टी नाही घेतली आहे आपण. त्याच्यामुळे प्रॉपर असं हे सगळं लक्ष द्यायला वेळ नाही भेटत आहे. तर एक काम करतो, हे साफ करून घेतो, ब्रश करून घेतो आणि मग तुमच्याशी बोलतो. हे सगळं साफ करून घेतलं, ब्रश पण करून झालंय, गोळा केला, टाकता येईल. आणि पाणी ठेवलं तापवत. पाणी तापलं का आंघोळ करून घेऊयात. तिथपर्यंत हे पाणी तापवूयात आपण. तापवूयात म्हणजे थोडंसं कोमट. सकाळी उपाशी पोटी कोमट पाणी पिलेलं बरं असते असं ऐकलंय. कधीपासून ऐकलंय म्हणजे बहुतेक जणांकडून ऐकलंय. तर मी पितो मग तसं. ॲक्च्युली लोक लिंबू टाकून पितात, पण जास्त आंबट मला जमत नाही सकाळ सकाळ तरी ॲटलिस्ट. त्याच्यामुळे मी प्लेन वॉटर पितो. रात्रभर लाईट सुरूच ठेवलेलं आहे. मी कालच दाखवल्या, काल बघितलं नसेल तर मी तर काल बघा झोपताना मी दाखवलेलं कालच्या ब्लॉगमध्ये आपण काय केलेलं करून. बिछाना हा मोस्टली असाच राहतो. असंच राहतो, कारण की रात्री येताना बहुतेक मला उशीरच होते. मग परत तो काढा, परत पसरावा, मग त्याच्यामुळे तो तसाच राहतो. म्हणजे मी आलो का पटापट फ्रेश होतो, झोपून घेतो. का कारण सांगतो तुम्हाला, कारण की आपण अजून राशन भरलेलं नाही आहे. राशन भरलं नाही आहे कारण की त्याचे दोन कारण आहेत. पहिली गोष्ट तर आपल्याकडे वेळ नाही आहे सध्या, आणि दुसरी गोष्ट थोडे फायनान्शियल इश्यूज फेस करतो आहे त्याच्यामुळे. म्हणून घरी आता सध्या तरी जेवण बनत नाही आहे. पण एकदा ते झालं का मग राशन करून जेवण वगैरे बनवणं सुरू. मग तुम्हाला ते पण ब्लॉग बघायला भेटतील. मी एवढा चांगला कुक नाही आहे, पण मी ॲटलिस्ट असं जेवण बनवतो का खाऊ शकतो. मी स्वतः तरी खाऊ शकतो असं जेवण बनवतो. तर काय बोलू आता, उचलं पाणी तापलंय का. तापलं पाणी. फटाफट उरकायचं आहे. थोडेसे कपडे आहेत, जास्त नाही आहेत, पण मी ते संडेला धुवे, म्हणजे उद्याच धुवे. आज नको, संडेला तशी सुट्टी नसते आपल्याला. मी काय जॉब करतो हे तुम्हाला मी हळूहळू सांगेल. तर तुम्हाला कळेल का माझा वर्क स्ट्रक्चर कसा असतो. मला सुट्टी का नसते मोस्टली हॉलिडेजच्या दिवशी वगैरे, तुम्हाला हळूहळू कळेल मी कुठे असतो दिवसभर. ॲक्च्युली आता नवीन स्टार्ट केल्यावर व्लॉगिंग, तर कसं 4 लोकांसमोर जरा कॅमेरा काढून शूट करायला थोडीशी लाज वाटते. पण हळूहळू होईल आपलं, थोडं कॉन्फिडन्स बिल्ड होईल. मग हळूहळू सगळं दाखवेल तुम्हाला माझ्या लाईफमध्ये काय कसं आहे. चला पाणी पिऊन घेतो आणि फटाफट उरकायचं पण आहे. आंघोळ झाली, कपडे चेंज झाले, बाकीचे छोटे मोठे कामं ठेवलेत बाकी, कारण की वेळ व्हायला लागला आहे. तिथपर्यंत आपण आधी
दिवाबत्ती करून घेऊयात. दिवा लागत नाही अजून, कारण की आम्ही जसं बोललो तसं अजून राशन भरलं नाही म्हणजे गोडे तेल पण भरलं नाही अजून, त्याच्यामुळे दिवा नाही लागत आहे सध्या तरी. होईल हळूहळू होईल, थोडं सेटल व्हायला वेळ द्या मला. होईल फटाफट, थोडंसं वेळ भेटलं का होऊन जाईल. चहा बनवून घेऊयात, ॲटलिस्ट चहा तरी सकाळचा तरी झाला पाहिजे. जरा जास्तच घेतो पाणी, कारण की बिस्किट पण खायचे आहेत. तिथे नाश्ता नाही बनवत आहे काय, तर बिस्किट्सवर चाललं आपलं. चहाला उकळी आली. झाला चहा. मोस्टली बिन दुधाचा चहा असतो माझा. दूध जास्त घेतलं का मी मला थोडंसं हेवी होते. सगळं सेटअप असंच आहे. हां, हे असं का आहे, डिस्प्ले काय आहे, लॅपटॉपला डिस्प्ले का लावला, हे सगळं मी तुम्हाला हळूहळू सांगेन जेव्हा एडिटिंगला वगैरे बसेल तेव्हा. तर चहा घेतो आहे, बिस्किट घेतो आहे. सध्या नाश्ता बनत नाही करत म्हणून बिस्किट्स ब्रिटानियाचे ते आवडतात मला. त्याच्यामध्ये ते ऑरेंजचं ते असे जेली टाईप असतात, ते मस्त गोड लागतात, ते आवडतात मला. तर चला या चहा घ्यायला, फटाफट चहा घेऊयात आणि निघूयात. लेट होते ॲक्च्युली, मला लेट नेहमी होते. मी पहाटे 5 वाजता जरी उठलो आणि मला कामावरती 10 वाजता जरी जायचं असेल तरी मी लेटच होतो. सॉरी, हे वातावरण चेंज झालं त्याच्यामुळे जरा कफ खोकला वगैरे असं झालं फक्त. तर फटाफट चहा घेतो आणि मग निघूयात. आपल्याला कुठे जायचं आहे ते पण तुम्हाला सांगतो मी. आधी हे पटकन उरकतो आणि मग बोलतो तुमच्याशी. तर सगळं झालं उरकून, चहा झाला घेऊन. ते चहाचे जे भांडे होते थोडेफार ते घासून झाले सगळे. तर ॲक्च्युली आज आहे शनिवार, तर म्हणून ब्लॅक कपडे पण घातले. शनिवार आहे, तर आता फटाफट आपल्याला मंदिरात जायचं आहे. मंदिर कुठे आहे हे सगळं मी तिकडे जाऊन तुम्हाला सांगतो. फटाफट आता पोहोचतो मंदिरात, कारण की लेट झाले. अर्धा तासात जॉब जॉईन करायचा आहे. फटाफट मंदिरात जातो. इकडे पोचल्यावर मी ब्लॉग सुरू करतो परत. चला पटकन आधी मंदिरात पोहोचूया. पोचलो मंदिरात. येता येता पाऊस लागला, थोडे कपडे भिजले. आलोय पटकन मंदिरात, पटकन दर्शन घेऊयात आणि जॉब जॉईन करूयात. हे मंदिर पालघरमध्ये जे राहतात त्यांना बहुतेक माहीत असेल. धनसारच्या इकडे म्हणजे अल्लाईच्या इकडे आहे. अल्लाईच्या आधी एक स्टॉप आहे. मी ते बाहेर स्टॉप दाखवतो तुम्हाला, कसं यायचं थोडंसं सांगतो. ओम नीलांजन सभावसम रविपुत्र मेमाग्रजम छा मार्तंड संपुतम तम नमामि. शनेश्वर, शनिदेवाचं मंदिर आहे. मध्ये गणपती बाप्पा वगैरे आहेत.
दाखवतो. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाची मूर्ती आहे. आदायाची पिंड आहे. जय श्रीराम. जय हो बजरंगी. सगळं एकाच ठिकाणी आहे. आणि इकडे दाखवतो तुम्हाला. इकडे मस्त आहे. इकडे ज्योतिर्लिंग पूर्ण देशातले एकत्र आहेत. हे बघा आधी महादेवांची फॅमिली आहे पूर्ण. कार्तिकेय आहेत, महादेव आहेत, अशोक सुंदरी आहे, देवी पार्वती आहे, गणपती बाप्पा आहेत. आणि हे सगळे असे पूर्ण ज्योतिर्लिंग दाखवतो तुम्हाला. केदारनाथ आहे, कृष्णेश्वर आहे, त्र्यंबकेश्वर, काशी विश्वनाथ, नागेश्वर, रामेश्वरम, भीमाशंकर, सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर आणि वैद्यनाथ. हे असं मस्त बनवलं आहे. हे मंदिर जुनंच आहे तसं, पण हे कन्स्ट्रक्शन आत्ताच केलं आहे. आत्ताच म्हणजे झाले असतील वर्ष. मच्छी आहे दाखवतो तुम्हाला. याच्यामध्ये आहेत. सध्या पाऊस आला. पाऊस पण आला. मंदिर आहे इकडे. बहुतेक मी शनिवारी पॉसिबली ट्राय करतो यायचं. हां, एव्हरी सॅटर्डे मी ट्राय करतो यायचं इकडे. चांगलं आहे मंदिर. थोडंसं लांब आहे. गर्दी नाही आहे. थोडं लवकर आलं आपण तर गर्दी नाही. आता थोडी गर्दी यायला सुरू होईल. आता बाकी पाऊस आला. फटाफट जायचं आहे इकडून. जॉबवर जायचं आहे, जॉईन करायचं आहे, निघायचं आहे. हे मंदिर जर तुम्हाला माहीत करायचं असेल कुठे आहे एक्झॅक्टली, तर मी तुम्हाला तसं गाईड करेन. तुम्ही पालघर स्टेशनवरनं टुवर्ड्स सातपाटी पब्लिक ट्रान्सपोर्ट जर घेतला, बस पण आहेत, पब्लिक डमडम पण आहेत, घेतला तर तुम्हाला अल्लाईच्या आधी एक स्टॉप आहे, तिकडे उतरायचं आहे. बंधनच्या समोर बंधन रिसॉर्टच्या समोर उतरायचं आहे. आणि तिकडे कोणाला पण तुम्ही रस्त्यावर विचारलं ना का हे मंदिर कुठे आहे, गणपती बाप्पाचं मंदिर करून हे प्रसिद्ध आहे, गणपती बाप्पाचं मंदिर हे कुठे आहे, तर तुम्हाला लोक गाईड करतील. गणपती बाप्पाचं मंदिर कुठे आहे, जिकडे शनिदेवाची पण मूर्ती आहे असं, ते तुम्हाला गाईड करतील. तर तुम्ही येऊ शकता. तेव्हा पाऊस किती सुरू झाला. चला आता पटापट निघतो, रेनकोट घालतो, जॉब जॉईन करायचा आहे कारण की, आणि बाकीचे अपडेट तुम्हाला पुढे देत राहतो. चला निघूया. पोचलो घरी. थोडंसं लेट झालं नेहमीसारखं. आणि हे हे दाखवायचं होतं पार्सल आलं. काय दाखवतं तुम्हाला. ॲक्च्युली हे डिस्पेन्सर आहे.
म्हणजे वजन फार क्लीन झालं ॲटलिस्ट. थोडं क्लीन करू. बॉटल आहे. कशाला घेतला माहिती आहे का? आळस पडायचा थोडा. एकसारखी बॉटल एक साईडला करून एक साईडला करून पाणी भरायला कंटाळा आणि त्या नादेत पाणी प्यायचं राहून जाते. ही बॉटल एवढी भरलेली ही एवढीच अशीच राहून जाते, पाणी प्यायचं राहून जाते. ती ॲटलिस्ट भरली तरी जाईल एकसारखी. थोडासा स्लो वाटतोय मला, मे बी चार्ज करायला लागेल. आताच तुम्ही सांगतील का अशी माणूस आहे, तेवढंसं एक बाटल्यातून पाणी काढायला काय होतंय. पण तसं ना, ॲक्च्युली थकून येतो ना रात्री, तर नाही होत इच्छा काय करायची. म्हणजे छोटं काम करायची पण इच्छा नाही होत, एवढं थकून येतो. बिछाना आपला रेडीच आहे, फक्त कपडे चेंज करायचे आहेत, हातपाय धुवायचे आणि झोपून घ्यायचं. सगळा पसारा आहे, सगळं काढायचं आहे. हे अजून राहूनच गेलं आहे, कारण की मी जसं बोललो तुम्हाला का इथे शिफ्ट केल्यापासून सुट्टीच घेतली नाही. सगळं राहून गेलं तसंच. चला, मी बाहेरच जेवण आलो आज. पण ॲक्च्युली काय होतंय, सामान भरलं नाही आहे जसं मी सांगितलं, आणि वेळ पण नाही आहे तेवढा, त्याच्यामुळे ना ते सगळं राहूनच गेलं. तर होईल आता, हळूहळू सेटल होऊ आपण. तर चला, हा ब्लॉग आता आपण इकडेच संपवूयात. लवकरच भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. येत्या ब्लॉग्समध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे का मी नक्की काय काम करतो. मी तुम्हाला फील्डवर पण नेणार आहे आणि दाखवणार पण आहे का मी नक्की काय काम करतो. तर ते बघण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनला ऑलवर करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील आपल्या एपिसोड्सचे नाही. तर चला, हा ब्लॉग इकडेच संपवतो. लवकरच भेटत आहे का नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत